मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती जी मेगा भरती आलेली होती 2023मध्ये, त्याच्या तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील. लिपिक, शिपाई हमाल आणि मित्रांनो सध्या आपल्याला माहिती असेल लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर या पदांच्या तुमच्या टायपिंगच्या टेस्ट चालू आहेत मित्रांनो. निकाल त्याचे लागत आहेत मित्रांनो. अत्यंत स्ट्रिक्टली मित्रांनो निकाल लागतोय, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो तुमचे कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदांचे देखील या ठिकाणी उत्तरपत्रिका कधी येतील, याची पुढची प्रोसेसचे निकाल कधी लागतील तेही आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्या लघुलेखक श्रेणी 3 साठी निवड यादीसाठी 568 जागा होत्या आणि प्रत्यक्ष यादीसाठी 146 जागा. त्यापैकी एका जिल्ह्याचा मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जी टेस्ट झालेली आहे काल परवा डिस्ट्रिक्ट कोर्ट भंडाराची, या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती तो निकाल देण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक निकाल आहे मित्रांनो. फायनल रिझल्ट आहे स्टेनोचा, या ठिकाणी बघू शकता. भंडारा जिल्हा न्यायालयाचा अत्यंत स्ट्रिक्ट या ठिकाणी लावलाय निकाल बघू शकता. बरेच म्हणजे सर्वच्या सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी फेल झालेले आहेत. आता ह्या सर्व जागा मित्रांनो रिक्त राहणार आहेत. म्हणजे एकदम स्ट्रिक्टपणे मित्रांनो या ठिकाणी निकाल जो आहे तो लावला जातोय. 24/7/2024ला हा निकाल जो आहे मित्रांनो लावला आहे. याच्यामध्ये बघू शकता इंग्लिश आणि मराठी दोन्ही परीक्षेचा निकाल लावला आहे. आता याच्यामध्ये हे सर्वच्या सर्व कॅन्डिडेट, एकूण टोटल 42 कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र ठरलेले होते मित्रांनो या परीक्षेसाठी स्टेनोसाठी. सर्वच्या सर्व या ठिकाणी फेल पाहायला आपल्याला भेटतील. आता मित्रांनो महत्त्वाचं आहे, बाकी डिस्ट्रिक्ट कोर्टचा निकाल तुम्हाला कसा पाहता येईल, तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तो निकाल पाहता येईल. बघा या ठिकाणी बघू शकता. आपल्याला माहिती असेल मित्रांनो रिझल्ट त्यांनी सांगितलं होतं वेळापत्रकानुसार 24 जुलैला लागेल, त्यानुसार आज रिझल्ट लागलेला आहे. 23 तारखेला या ठिकाणी मित्रांनो तुमची इंग्लिश आणि मराठी शॉर्ट हँड भंडारा डिस्ट्रिक्टची या ठिकाणी टेस्ट होती. ऑफिशियल वेबसाईटवरतीही तुम्हाला ही PDF फाईल इथं पाहता येईल. बाकी डिस्ट्रिक्टचा जसा मित्रांनो येईल तसं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल रिझल्ट. तर बघा आता महत्त्वाचं या ठिकाणी 42 कॅन्डिडेट पात्र होते, तर त्यापैकी या ठिकाणी एकही या ठिकाणी पात्र नाही आहे. सर्वच्या सर्व फेल जे आहे या ठिकाणी दाखवत आहे. तर भंडारा डिस्ट्रिक्टसाठी जागा किती होत्या तेही आपण बघूयात. या ठिकाणी पहा लघुलेखक याच्यामध्ये पाहू शकता भंडारा 7 जागा होत्या निवड यादीसाठी आणि 2 जागा होत्या प्रतीक्षा यादीसाठी. तर सर्वच्या सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी फेल दाखवत आहेत. तर मित्रांनो ह्या जागा रिक्त राहू शकतात. आता मग पुढच्या भरतीमध्ये देखील घेतल्या जाऊ शकतात किंवा याच्याबद्दल नोटीस वगैरे मित्रांनो प्रसिद्ध होईल. तर अशा पद्धतीने निकाल जो आहे मित्रांनो एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने या ठिकाणी लागत आहे. स्ट्रिक्ट पद्धतीने मित्रांनो टेस्ट घेतल्या जात आहेत. आता तुम्हाला पुढचेही टेस्ट द्यायचे आहेत, लिपिकचे टेस्ट द्यायचे, टायपिंग टेस्ट द्यायचे तुम्हाला, आणि शिपाई हमालसाठी या ठिकाणी स्वच्छता आणि चापल्य चाचणीची टेस्ट द्यायची आहे. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा निकाल जो आहे आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे बघू शकता. बाकीचे मित्रांनो या ठिकाणी निकाल लागले डिस्ट्रिक्ट कोर्टची की तुम्हाला माहिती दिली जाईल. बहुतेक सर्वांचं कॅलेंडर या ठिकाणी मित्रांनो सर्व डिस्ट्रिक्ट कोर्टचं सेमच आहे. आज सर्वांचे रिझल्ट लागतील या ठिकाणी. आणि मित्रांनो जे पात्र ठरलेले त्यांना 25 जुलैला मराठी टायपिंग टेस्ट रिझल्ट फॉलोड बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन सेम डे, त्यांच्यासाठी या ठिकाणी बाकीची देखील प्रोसेस पुढं 25ला होणार आहे, 26ला होणार आहे आणि या ठिकाणी 27 तारखेला इंटरव्ह्यू तुमचे या ठिकाणी जे पात्र उमेदवार असणार आहेत त्यांचे घेतले जाणार आहेत. यांच्यासाठी लेखी परीक्षा नव्हती. तर आता आपण बघूयात मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं ते म्हणजे या ठिकाणी तुमचं पिऊन हमाल आणि लिपिक पदाबद्दलचं. तर बघा अजूनपर्यंत तरी या ठिकाणी आन्सर कीबद्दल कुठलंही अपडेट आलेलं नाही. आता जे अपडेट येणार आहे तुमचं शिपाई हमाल आणि लिपिक पदाचं ते येणार आहे ते आन्सर कीचं. तुमची दुसरी उत्तरपत्रिका जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यावरती मित्रांनो तुमचे ऑब्जेक्शनचे मार्क्स तुम्हाला कळणार आहेत. त्यानंतर नॉर्मलायझेशनची या ठिकाणी मार्क्स तुमचे प्रसिद्ध होतील. मग फायनल तुमचे ते लेखी परीक्षेचे निकाल असतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार तुमच्या या ठिकाणी कनिष्ठ लिपिकसाठी टायपिंग टेस्ट आणि शिपाई हमाल पदासाठी चापल्य आणि स्वच्छता चाचणीसाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांची लिस्ट प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार लागेल. तर अशी ही प्रोसेस मित्रांनो या पदांची असणार आहे. परंतु आपल्याला माहिती असेल मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट झालेली ती म्हणजे याच्यावरचा स्टे जो आहे या ठिकाणी मित्रांनो स्टेटस को जो आहे या ठिकाणी रिझ्यूम करण्यात आलेला आहे. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी तो हटवण्यात आलेला आहे. जो स्टे लागलेला होता ही भरती पुन्हा रिझ्यूम केली गेलेली आहे, म्हणजे पुन्हा चालू केली गेलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच मित्रांनो त्याची ही माहिती आपल्याला पाहायला भेटेल. ह्या आठवड्यामध्ये मित्रांनो त्याच्याबद्दलचं अपडेट येऊ शकतं, कारण की स्टेनोचे मित्रांनो या ठिकाणी पटापट प्रोसेस होत आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर 27 जुलैपर्यंतच ही प्रोसेस आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 25, 26, 27 लागले तर मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये पूर्ण याची स्टेनोची प्रोसेस होऊन जाईल. म्हणजेच मित्रांनो तुमचं शिपाई हमाल लिपिक पदाचं देखील ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मित्रांनो तुमची पुढची प्रोसेस नक्कीच चालू होऊ शकते. त्याच्या अगोदर तुमची आन्सर की जी आहे मित्रांनो येऊन जाईल. म्हणजे आन्सर की या मंथ एंडिंगपर्यंत कधीही मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकतात.
जर काय अडचण नसेल तर. आता मित्रांनो नेमकी अडचण काय आहे ते अजून आपल्याला कळलेलं नाही, कारण की स्टे तर हटलेला आहे. तर आतापर्यंत TCSनं मित्रांनो तुमची दुसरी आन्सर की देणं गरजेचं होतं, परंतु अजून आलेलं नाही. आता आपल्याही हातामध्ये नाही मित्रांनो, किंवा त्याबद्दलचं काय अपडेट इथं आलेलं नाही. इथं अपडेट आलं की फक्त तेवढंच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर कळवलं जाईल. सध्या कुठलंही अपडेट त्याबद्दलचं अजून आलेलं नाही. फक्त स्टेनोचे टेस्ट जी होत आहेत त्याचे रिझल्ट आज मित्रांनो लागतील. संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.